नमस्कार मित्रांनो, जम्मू काश्मीर झालं, हरियाणा झालं, आता राहिलं ते आपलं महाराष्ट्र. आणि हे जे महाराष्ट्र आहे याच्यामध्ये आता येत्या 8 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल असं आता सगळ्या स्तरांवर सांगितलं जात आहे. आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं जे काही रणशिंग आहे ते आता लवकरच फुंकलं जाणार असल्याचे संकेत देखील आता सर्व पक्षांकडून येत आहेत. जसं की महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024च्या पार्श्वभूमीवर अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविण्यात प्रावीण्य मिळवलेल्या पॉलिटिकल रिसर्च अँड ॲनालिसिस ब्युरो म्हणजे प्राब संस्थेकडून राज्यात मतदानापूर्व जनमत चाचणी म्हणजे ओपिनियन पोल किंवा त्याच्या आधीचा जो काही असतं ते ऑगस्ट व सप्टेंबर मतदारांचे मत आजमावून घेतलं आहे. आणि त्याच्यातनं असं स्पष्ट होतं आहे की कोणता पक्ष येईल. सगळ्यांना आतुरता आहे. सो अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. या मतदानपूर्व जनमत चाचणीमध्ये म्हणजे ओपिनियन पोलमध्ये धक्कादायक निष्कर्ष आलेले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज आता वर्तवला जात आहे. पॉलिटिकल रिसर्च अँड ॲनालिसिस ब्युरो म्हणजे प्राब संस्थेच्या मतदानपूर्व जनमत चाचणी म्हणजे ओपिनियन पोलनुसार राज्यामध्ये महाविकास आघाडीचा सर्वाधिक प्रभाव या निवडणुकीमध्ये राहणार असल्याचं याच्यात नमूद त्यांनी केलेलं आहे. असा अंदाज आणि निष्कर्ष या संस्थेकडून व्यक्त झाला आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांचे प्रमाण भाजप 22.83% असणारे, तर काँग्रेस असणारे 18.42 आणि शिवसेना 11.74, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 15.24 आणि राष्ट्रवादी 8.48, तर शरदचंद्र पवार यांचे 13.71 असे अन्य राजकीय पक्ष अपक्ष यांच्यासह 9.58 असे संभाव्य मतांचे प्रमाण राहणार असल्याचं याच्यात नमूद त्यांनी केलं आहे. या सर्वेक्षणातून महायुतीच्या प्रमुख 3 पक्षांच्या एकत्रितपणे मतांचे प्रमाण 43.5% इतके असणार आहे, तर महाविकास आघाडीच्या प्रमुख 3 पक्षांच्या एकत्रितपणे मतांचे प्रमाण 47.37% इतके राहण्याची शक्यता आता मतदानपूर्व जनमत चाचणीमध्ये सांगण्यात येत आहे. आणि हा जो काही ओपिनियन पोल आहे त्या ओपिनियन पोलनुसार या सगळ्या गोष्टी आहेत. मतदारांचा कल आणि स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींना आधारित राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांचे सर्वाधिक विजयी होण्याचे तुलनात्मक प्रमाण जे काही ते या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सरस ठरणार असल्याचं याच्यातनं समजते. मतदानपूर्व जनमत चाचणीमध्ये जे काही ओपिनियन पोल होतं त्याच्यामध्ये च्या ओपिनियन पोलनुसार भाजप पक्षाचे मतांचे प्रमाण अन्य पक्षांच्या तुलनेत जास्तीचे राहणार आहे. मात्र मागील निवडणुकांच्या तुलनेमध्ये जनाधारात घट होण्याचा संभव याच्यात आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींवर स्ट्राईक रेट अवलंबून राहणार आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या तुलनेमध्ये राजकीय बदलला जे काही राजकीय घडामोडी आणि प्रमुख शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांमधील विभाजन फाटाफुटीचा लाभ कोणाला मिळणार आहे यासह अन्य प्रमुख निष्कर्ष प्राप संस्थेच्या सर्वेक्षणासोर या अहवालामध्ये त्यांनी सांगितले. आणि हे जे काही लाभ आणि जे काही मूळ पक्षामधून इतर पक्ष ज्यांनी फोडले जसं की शिंदेसाहेब झाले, दुसरं की अजितदादा पवार झाले, यांनी मूळ पक्ष फोडून दुसरा पक्ष त्यांनी स्थापन केला. भलेही नाव त्यांनी घेतलं असो त्याच पक्षाचं, पण मेन पक्ष त्यांनी फोडलेला आहे. आणि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये जसं की लोकसभेमध्ये त्यांना याच्यात तोटा बघावा लागला त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये देखील त्यांना याचा तोटा होणार असल्याचं दिसतंय. आणि जो काही कल आहे मतदानाचा तो महाविकास आघाडी सरकारकडे असल्याचं इथे स्पष्ट नमूद होतं आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.